नमस्कार मंडळी. विनोदाचे पंख पसरून हास्याच्या नभात विहरूया. गमती जमतीच्या वाऱ्यासोबत मजेचा खेळ खेळूया. तुम्हाला हास्य गगनात नेण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा सौगात. मंडळी, आज मोरे फॅमिली इंग्रजीच्या मुळावर उठली आहे. बघूया आज त्यांच्या तावडीतून इंग्रजी सही सलामत बाहेर पडतीये की नाही ते. एक्सक्यूज मी. हां बोला. ते इंग्लिश बोलायला इथं शिकवतात ना? हो, इथेच शिकवतात. बोला ना. बोलवा त्यांना. हां सर, मीच शिकवतो इंग्लिश. तुम्ही शिकवता? हसायला काय झालं? नाही, तसं तुम्ही वाटत नाही. म्हणजे काय, मी इंग्लिश पिक्चर लय बघितलेत का नाही. चिकण्या पुरी, दणकट बापे. तुम्ही ना त्या पिक्चर मधलं नाही वाटत. तुम्ही देवर भाभी पिक्चर मधलं वाटता. थांबा एक मिनिट थांबा. मुळात वहिनी प्लीज बसा. राजुगरा, बाळा ये बस इथे. ये बस. काय प्रॉब्लेम काय मला सांगा. तुम्ही कोण आहात? मी कातील प्रभाकर मोरे. बर वहिनी तुम्ही? मी साधी बोळी सुंदर रसिका मोरे. बर. आणि हा हा आमच्या लग्नानंतर हनीमूनच्या गहन चर्चेनंतर निघालेला फालतू निष्कर्ष. म्हणजे माझा पोरगा दत्तू. बर. आणि काय काम काय तुमचं? ते नाही, आम्ही त्याच्यासाठीच येलो. कसं झाला, शाळेमध्ये ना इंग्रजीमध्ये एका ना लय म्हणजे लय बेकार मार्क पडले हो. बर. 100 पैकी -4. किती? नाही 100 मायनस 4. हो. असे मार्क्स मिळतच नाहीत कुणाला. नाही. -4. तर त्याचं कसं आहे ना, त्याला इंग्लिश मधले 2च गोष्टी येतात. बापाशीन शिकवलाय ना, पुरुष समोर दिसला की फर्टिलायझर आणि बाई समोर दिसली की आय लव्ह. असं आहे. आले माझ्या लक्षात आलेलं आहे. पण तुम्ही आता काही काळजी करू नका. तुम्ही माझ्याकडे आलेलात की होय नाही. तर. मी तुम्हाला इंग्लिश शिकवणार. मी तुम्हाला ट्रेन करणार. नाही, तुम्ही करा ट्रेन आम्हाला, पण नंतर माणूस कराल ना आम्हाला. नाही, कसं आहे, किरकोळ गोष्टी आणूक कसा माणसाक जाऊ. ट्रेनला शेंगदाणे आणूक जा बाबा, गुळ आणूक जा. ते जम- बरा नाही. माणूस कसा पटकन जाऊ शकतो. होय तर. आता चायपत्ती आणायला मी जातो पटकन चड्डी घालून एकदम फास्ट मध्ये. आता ट्रेन जाणार आहे काय, ती परवडणार आहे काय, आणि तिला चड्डी कशी घालणार? काय चालू करू रे तुमचं? हे तुमचे विनोद? विनोद शब्दात नाही, टायमिंग मध्ये असतो. तुम्हाला तरी काय करणार ना. देव जेव्हा कॉमेडी वाटत होता तेव्हा कॉमेडीसाठी तुम्ही विग आणि मिशा शोधत होतो. आणि मुलात ना आपण ना चुकीच्या ठिकाणी आलेला आहे. आपल्याला इंग्लिश ना कोण नाही शिकू शकत. अरे माझा गाडा अभ्यास आहे इंग्लिशवर. काय होय तर. आता तुम्हाला जर इतकंच इंग्लिश येतं तर मला एक 5 वाक्य इंग्लिशमध्ये तुमच्याविषयी बोलून दाखवा. Yes, I know. As taking about fertilizer than shall I having to personality. Good thing is a movement of anything else, and fertilizer given to movement and satisfied atmosphere and nothing for fertilizer good thing. Is a logical as on the fertilizer good thing. राहू दे, मोरे. Is man is a boy and मोरे राहू दे, very मोरे. fantastic. मोरे राहू द्या. मला तुमचं इंग्रजी आलेलं आहे लक्षात. 5 वाक्यात तुम्ही 15 वेळा फर्टिलायझर वापरलं. अर्थ माहितीये तुम्हाला फर्टिलायझरचा? नाही, अर्थ माहिती नाही, पण मजा येते बोलायला. अरे त्या शब्दात कसं फिलिंग आहे का नाही. फर्टिलायझर फिलिंग आहे, मजा येते म्हणून कुठेही घुसवाल का तो शब्द? नाही, तसं नाही. फर्टिलायझरचा अर्थ काय तर खत. होय का? हो. आता मला सांगा, एखाद्या झाडाला जर आपण खूप खत घातलं हा. तर ते झाड मरतं की नाही? हा हो. तुम्ही इंग्लिशचं तेच करताय. म्हणजे फर्टिलायझर जास्त घातल्यामुळे इंग्लिशमध्ये. असं नाही होत. आणि नाही. लक्षात घ्या, प्रत्येक भाषेला एक वेगळा अभिमान असतो. प्रत्येक भाषेची एक वेगळी जाण असते. आता मला सांगा, टेन्स म्हणजे काय तर काळ. अच्छा, काल. कुठले कुठले काळ असतात तर? मी सांगतो. हा सांग बरं, सांग. कवठे महाकाळ, शाकाळ,
पप्पा सकाळ चालेल हा चालेल सकाळ सकाळ इथे माहिती कसं आहे रे हा गोड हुशार आहे ना हो खूप हुशार राहू दे बाळा मी सांगतो कसं असतं जसं आपल्या मराठीत कसं वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ असे 3 काळ असतात तसे इंग्रजीत सुद्धा पास्ट टेन्स प्रेझेंट टेन्स हा. आणि फ्युचर टेन्स अच्छा, अच्छा. असे 3 टेन्स असतात अच्छा अच्छा हा आता लक्षात घ्या हे जे काळ आहेत यानुसार वाक्य तयार होतं हा म्हणजे समजा आता वर्तमान काळ आहे तर आपण काय म्हणतो आय एम आय एम वी आर क्रियापद महत्वाची लक्षात घ्या क्रियापद फार महत्वाची दत्तू नीट ऐक हा हा. आता समजा मला असं म्हणायचं आहे की मी आनंदी आहे तर तुम्ही काय म्हणाल चला बसूया हा चला बसूया काय बसूया अरे आता आनंदी असेल तर आपण असंच म्हणतो ना चला बसूया नाही 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 मग? आता तसं नाही तुम्ही एकदम वेगळ्या अर्थाचं घेतलं आहे बरोबर नाही म्हणजे बरोबर पण नाहीये पण मी हे विचारतो तुम्हाला इंग्रजीत त्याचं भाषांतर करा काय म्हणजे? मी आनंदी आहे तुम्ही इंग्रजीत काय म्हणाल काय काय आय एम हॅपी अच्छा आय एम हॅपी असं एक्झॅक्टली आय एम हॅपी क्रियापद लक्षात घ्या ना काय आहे हा, 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 हा. मी आनंदी आहे म्हणजे आत्ताच येते आय एम हॅपी कळलं I am happy. हा म्हणा माझ्या मागे आय एम हॅपी माझ्या मागे आय एम हॅपी असं नका करू असं नका करू हे मी नीट शिकवतोय तर नीट शिका असं नका काय माझी झालं? मस्करी नका करू नाही, मस्करी नाही, तुम्ही आता- हा तर आता मी काय सांगतो ते लक्षात घ्या जसं मी तुम्हाला वर्तमान काळाचं एक उदाहरण दिलं की मी आनंदी आहे म्हणजे आय एम हॅपी तसं भूतकाळाचं सुद्धा तुम्हाला उदाहरण द्यायला हवं हा त्या मी म्हणतोय आय वॉज हॅपी म्हणजे काय तर मी आनंदी होतो बर. क्रियापद बदललं की नाही हा. आय एम हॅपीला एम आला आय वॉज हॅपीला वॉज आला जसं प्रेझेंट टेन्स मध्ये आपण आय एम वी आर वापरतो तसं पास्ट टेन्स मध्ये आपण आय वॉज हा. वी वर दे वर असं वापरतो बरोबर बर. तसंच आपण भविष्यकाळात काय वापरतो आय विल आय शाल हा कल्ल आयशाल प्रभाकर मोरे मोरे लक्षात घ्या कुठेही तुम्ही आय शाल घालू शकत नाही म्हणजे? कुठेही नाही वापरू शकत शाल असं कसा ओ शाल पांघरून मी गाणं तयार केलेलं आहे कुठलं पण तुम्हाला माहिती नाही काय मला झाली करून दाखवायला लागेल हे बघा खाज आहे खाज बाकी काय नाही एक आयटम कसा करता येईल याच्यासाठी शालूची शालिव केलेली आहे बाकी काही नाही ही खाज आहे मोरे बाकी काही नाही काय हो, करण्यासारखंच नाही हो काय करण्यासारखं नाही तुम्हाला कळत नाहीये का काय ठीक आहे बेसिक शिकवतो लक्षात घ्या मराठीत आपल्याला स्वर आणि व्यंजन आपण शिकलोय हो हा ते शिकलेलं आहे आम्ही. सांगा काय ते सांगाल तसं म्हणजे आम्हाला कळेल बाकी काय ना हो, आपण विचार तर स्वर आणि व्यंजन काय तर आपण अ आ इ ई उ हा ऊ. मला माहिती आहे, अ, आ, माहिती इ, आहे. ई, ए, ओम, ऐ, आ. ओ, ओ, माय. बरोबर हे आपण शिकलोय तसं इंग्रजीत सुद्धा असतं इंग्रजीत काय महत्वाचं असतं तर वोवेल्स महत्वाचे असतात काय है की का? नाही ते कुठले तर ए आय ई ओ यू हे फार महत्वाचे यांच्यापासून जे शब्द तयार होतात त्याच्या आधी ॲन लागतो काय लागतो ॲन म्हणजे काय तर ॲन इव्हनिंग ॲन ॲपल ॲन एलिफंट ॲन इंग्लिश कळलं हा माका कळलं माका आम्ही गावाकडे बोलतो ना तसे गो बायग्या खडे चाललं तर ऊ आला तर आधी एन लावायचा एन गो बायग्या खडे चाललं काय ना हा मग या बायग्या बोलतली एन इकडंच हसय खडे नाही जाणय आहे ना ए ए ए एन आई मी अंड्याला पण ए एन अंडे असं बोलू काय एन आहो हाय तो काय विचारताय अंड्याक लावायचो काय एन नाही नाही काहीतरी गडबड होईल ते काय बसत नाहीये वर. एन अंडा आता मी कसं आता मी गारानं घालतो का नाही गे बाय मांजी आयशी तर मला आता गे बाय अँड आयशी असं बोलावं लागेल मग सगळं काय मीटर मध्ये बसणार बसणार मी काय म्हणतो सरांनो ते मी गारानं घालतो ना माझं रोजचं गरजेचं आहे हा तर मला जरा इंग्लिश मध्ये करून द्याल काय तुम्हाला तुडवला पाहिजे रे नाही सोडवा पण आम्हाला इंग्लिश शिकवा अरे कसं शिकवू हे कसं करू मी इंग्लिश मध्ये जे बाय माझ्या आईशी कसं करू मी ए मदर लॉर्ड लेडी कसं करू कसं करू नाही नाही तर कठीण असा तर नका करू कठीण तुमका नाही मुळात हे अर्थहीन आहे या वाक्याला अर्थच नाहीये अर्थ नाही कसा हो ह्याच वाक्यावर माझं करिअर उभं राहिलेलं आहे काय वाटेल ते सांगताय मला ट्रान्सलेट करायला जाऊ देऊ त्यांका नाही एक सोप्पा असा काय? शेजारी जाऊन विरजण मागूचा असा तर त्या काय इंग्लिश मध्ये कसा बोलायचा विरजणात काय बोलतात काका मग चामखीला पण काय म्हणतात इंग्लिश भिकाऱ्यांनो एक चांगला शब्द येत नाही डोक्यात चामखीळ विचारशील काय म्हणतात चामखिळाला इंग्लिश मध्ये मला आहे ऐका ना यार ना ऐका तुम्हाला नसेल शिकायचं तर तुम्ही निघा जाता का नाही नाही तुम्ही? नाही नाही आम्हाला शिकवावं असं काही नाही एक गोष्ट तुम्हाला जमत नाहीये एक गोष्ट सांगतोय ते किमान नीट ऐका तरी यार एक काम करूया आपण स्किट
42 लेवलला आणूया. मग आतापर्यंत काय केलेलं आहे? गेले कैक शेड्यूल याच्यात तुमचाच हात आहे. हं? आणूया. हो. काय करायचं आता आपण बालवाडीतली एक कविता म्हणायची. बालवाडीतली. कुठली कविता म्हणायची? जॉनी जॉनी येस पप्पा. तुम्ही मोरे, तुम्ही पप्पा अच्छा मी ऑलरेडी पप्पा. आणि तू जॉनी. हा. हं? हे बघा, कविता दोघांनी म्हणायची. हा. तुम्ही पप्पा आहात की नाही? हा. मी म्हणायचं जॉनी जॉनी, हा, हा. तू म्हणायचं येस पप्पा. हा. तुम्ही विचारायचं इटिंग शुगर, तू म्हणणार नो पप्पा. हा. तुम्ही म्हणायचं टेलिंग लाईज, तू म्हणायचं नो पप्पा. No. हा. तुम्ही म्हणायचं ओपन युअर माउथ, तू हसायचंच आणि म्हणायचं हा हा हा. कळलं? इथे बरा म्हणा, व्यवस्थित म्हणा. 1 2 3. पप्पा पप्पा ए जॉनी. बेकाऱ्या, पहिल्या वाक्याला चुकशील, ते पण उलट. जॉनी विचारेल पप्पाला. सरांनो मारू नका हो. नाही, नाही. मारू नका. मारत नाही माझं बरोबर लहान आहे. काय होतंय? चुका होतात. असं नका चुकू. नाही ऐका मी करतो. सॉरी मी पप्पा आणि तू जॉनी आहे. हा, हा, मग, हा. हा? आता परत. नीट कर. हा, हा जॉनी जॉनी. येस जॉनी. भिकाऱ्या, तू जॉनी आहेस ना? तू कसं विचारशील? हा. कसं विचारशील? जॉनी जॉनी येस जॉनी कसं विचारशील? नाही की नाही? तू काय म्हणशील? काय म्हणशील? येस पप्पा. काय म्हणशील? येस पप्पा येस पप्पा. काय? येस पप्पा येस. अरे हा पप्पा कसा? मी पप्पा आहे ना तुझा वासाड्या. मारू काय थोबाडा तुझ्या. आणि पप्पा बोलतस मला हा? काही चॉईस हा का नाही हा? या माणसात पप्पा बोलतस. ओ चॉईस तर तुम्ही नका सांगू. स्किटच्या सुरुवातीला काय घेऊन आलाय बघा नवरा म्हणून. मला चॉईस आहे का नाही मला सांगतायत. नीट कविता घ्या, माझी चिडचिड व्हायला लागलेली आहे. मी करतो व्यवस्थित. मला मी आता मग हा बोला मेल्या. म्हणशील काय म्हणशील? हा. म्हणा सगळ्यांनी जॉनी जॉनी. येस Yes, पप्पा. पप्पा. माझ्या नका करू, स्वतःशी बोला, एकमेकांशी बोला. हा मी बोलतो सर मी बोलतो. हा जॉनी जॉनी. येस पप्पा. Good. हा हा हा. इकडे आता बघ. इकडे आता बरोबर आहे. इकडे जाऊ दे मारू नका. मी मारेन आता याला. नाही. मी शेवटची संधी देतोय. व्यवस्थित बोलायचा. पूर्ण जॉनी जॉनी. हा, चल. हा परत हा जॉनी जॉनी. येस पप्पा. वसाड्या इटिंग शुगर. येस पप्पा. भिकाऱ्या. झालं, संपवली कविता. हं? झालं. जॉनी जॉनी येस पप्पा, एटिंग शुगर येस पप्पा. मग बाप काय बोलणार? गिळ बेटा असं बोलणार. निघा निघा, तुम्हाला काही जमणार नाही. निघा. नाही पण माका एक पटना नाही. नो पप्पा खोटा कशात बोलात? माझ्या पोरान खाल्ले असन साखर. काय संस्कार वर्ग चालवलेत मी? खोटं कशात बोलाला नाही. हे कशात जी कविता आहे ती बोला ना. जाऊ दे हैत्यांगा नाही जमत आहे कविता. माका जमता जॉनीची कविता मी बोलून दाखव. तुम्हाला येते? हा, मग येत काय? असेल तर बोला. येत. हा. माका एक प्रश्न हा. हाती नंतर ई लागता तर त्याच्या आधी एन लावूचो काय? जे हाती एन ई असं करूचा. काय आला? निघा निघा निघा. क्या बात है! जोरदार टाळ्या. वा वाच प्रसादा काय म्हणाल? मोरे, तुमच्या फॅमिलीचा चढता आलेख बघून मी आनंदी आहे. काय वाया गेलं, मला वाटलं तू उडशील. चला बसूया. नाईस. दत्तू मस्त, पृथ्वी मस्त, रसिका मस्त. जॉनी जॉनी येस पप्पाचा चंक फार अप्रतिम होता. जॉनी जॉनीला या पद्धतीने मशाल लावलेली मी कधीच पाहिली नाही आजपर्यंत. त्यामुळे तो पॅच पूर्ण फार रंजक होता. मजा आली. सई खूपच भारी परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की मोरे फॅमिलीनी कधीच इंग्लिश शिकू नये, कारण आम्हाला फर्टिलायझर ऐकायला इतकं आवडतं. मोरे मस्त, सगळ्यांनीच छान परफॉर्म केलं. खूपच भारी, मजा आली. वा सई. मंडळी, डाळ तांदळाच्या पुड्यांना धागा गुंडाळता गुंडाळता प्रेमाच्या धाग्यात गुंतलेला शंकर्या आणि त्याची प्रेयसी शितली यांची ब्रेकअप नंतरची गोष्ट आज आपण पाहणार आहोत, जी दाखवायला आपल्या समोर येतात अर्थातच हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. तो दुकानात आहे की नाही ते जाऊन बघून ये जा. हाय हाय. बर बर.
लय दिसाने बघते ग माझ्या शंकर्याला. किती वाढलाय माझा शंकर्या. आधीपासून सुकडच आहे ते. सुकडा नाही, शाहरुख आहे माझा शाहरुख. असं त्याला जाऊन विचार काय? डिप्पी का ठेवला कोणता? त्या फिंदरीचा. कोण फिंद्री? ती नकट्या नाकाची. म्हणजे तू. वा वा शिवाली वा वा वा. मी नाही ग, मग जिच्या गालावर खड्डे आहेत ना तिचा. खडी खळी नाही, खड्डच. कोणाची आहे? ती त्याची मामी बहीण प्रिया का कोण आहे ती. ही प्रियाचं डीपी ठेवलंय वळलं. प्रकरण पुढपर्यंत लय ऍक्टिंग केलीस. जा जाऊन विचार जा. पागल आहे सोय. आणि त्याने विचारलं तू माझी डीपी कशावरून बघते तर मी काय सांगू? तू नाही असं काही विचारणार. तू कशाला विचार करते? जा की विचार. मी नाही जायची, तू चल. मी नाही तुला जाणार. माहित नाही वय, तुझ्या आणि त्या पाम्या पायी आमच्या दोघांचं ब्रेकअप झालंय. जास्तीचं बोलती शिकली. जास्तीची तू बोलतीयस. हे कर, ते तेवढं कर. हडे हाड ए हाड ए हडे हाड हाड. काय लागा दुकानात चिचुंद्र्या झाल्यात. चिचुंद्री बोलतोय. तुला कशाला चिचुंद्री म्हणीन मी. हा. मला फरक कळत नाही वय चिचुंद्रीतला आणि घुशीतला. घुस दिसते मी. घुस दिसते मी. अय थोबाड पण ठेव. तुला म्हणलंय वय मी घुस. मग ठीक आहे. हा. एक मिनिट. म्हणजे तू शिकलीला बोलला घुस. अयो तुला घुस बोललाय शिकली. घुसच आहे म्या. घुस म्हटले ना हो त्याच्या प्रेमात. त्याला म्हणावं त्याच घुशीवर कधी काळी जीव टाकीत होतास. माती खाल्ली म्या. आता काय करणार बाबा एखादा माणूस. काय झालं गेलं कृष्णा माईला मिळालं म्हणायचं आणि सोडून द्यायचं. काय काम आहे ती बोला नाही तर निघायत ना. ए नाही म्हणजे ते आपलं काय ग. हा तूर डाळ पाहिजे होती अर्धा किलो. काय पाहिजे. तूर डाळ. नाही तुरडा संपली. किती खोटं बोलशील. ती काही पोत भरून आहे की तूर डाळ माग. दे की त्यातली अर्धा किलो. नाही द्यायची. सुशोभीकरणाला ठेवली आहे. त्याला विचार. काय विचारू. प्रियाचा डिप्पी कशा पायी ठेवला. आणि जर त्यानं मला विचारलं तू काय विचारती तर काय बोलू. विचार ना. जा की माझ्यासाठी एवढं नाही करू शकत वय. त्रास होतोय मला इथं. जा विचार. वा वा. हात काढ. हात काढ. चॉकलेट घ्यायचं नाही. तू सड्यासारखं कशाला वागवतोयस रे. आधी आम्ही आलो की कसं चॉकलेट द्यायचं तू स्वतःहून. इसरला सोयी सगळं मागचं. घे चॉकलेट. 2 घेऊ. एक घे. घेऊ दे की 2. एकच घ्यायचं. त्याला म्हणावं शितली बाई इथं तिला बी आवडतं ती चॉकलेट. अरे बापरे तिला क्या बात है. गावचा भंडारा इथं. गावचा भंडारा आहे का. कुणी बी याचं चॉकलेट खायचं. मेहनतीचाही चॉकलेट महागा मोलाचा आहे. नाही मिळायचं. असं नको बोलू. रडती ना. असं नको बोलू. असं नाही बोलावं. रडू दे की. हे मला काय फरक पडतो. माझा आणि तिचा संबंध संपलाय. तिनंच म्हणलं होतं का नाही ब्रेकअपच्या टाइमला. आता तुझा माझा संबंध नाही म्हणाव. निघा की मग आता निघा. माझा काही संबंध नाही. निघा. 1 मिनिट जास्तीचा बोल नको. जातोय. हा, जा, जा. आम्हाला पण काही हाऊस नाही त्या दुकानात. मला पण थांबायचं. हाऊस नाही. निघ निघ. त्याला विचार. त्या झिपरीचा डिप्पी कशा बाई ठेवला. मरती. क्या बात है यार. वा. ए शंकर्या तू त्या प्रियाचं डीपी काढून ठेवला र. मला ज्याचं पाहिजे त्याचं डीपी ठेवीन मी. मी आता आहे का नाही फ्री बर्ड आहे.
हा बरोबर आहे. मग त्याला विचार फेसबुकवर प्रियाला हार्ट कशा पायी पाठवले. फेसबुकवर प्रियाला हार्ट कशा पायी दिले रे तू? मी? हा? आता काय गड्या, माझा हार्ट हाय, मी कुणाला बी देईन माझा हार्ट. माझं हाय बाबा सगळं. बरोबर आहे. त्याचा हार्ट आहे ना. आता फ्री बर्ड आहे म्हटलं, कोणाला बी द्यायला पाहिजेच की नाही त्याला. चालतंय असं. त्याला विचार ए शंकर्या, तुमच्या तर आता कबूतर आहे होय मी तुमची. त्याला विचार. कशाला मला फडफडवताय? एवढं जर असेल बोला एकमेकांशी तुम्ही. मला नाही बोलायचं कुणाशी. आता सांगतोय. ए शिवले, लक्षात घे. काय आहे? मी आता सांगतोय. अभी मैं आजाद परिंदा हूँ, ये किराने माल के दुकान का दुकानदार हूँ, और ये दिल बेच के दिमाग लाया हूँ, ये साल शादी भी करने वाला हूँ. तू लग्न करणार आहेस? लग्न करतोयस तू? बाबा तू लग्न ए, करणार आहे? शिवले तू आणि अजून कुठून तरी आवाज आला. एवढं का बोलताय? एवढं काय लग्न करणं, एवढं काय? शंकर्या असं नको करू. सगळी करते ती लग्न, मी हे पण बघ, करणार. शितलीवर लो आहे ना तुझं. छे, 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 हाड, हाड, हाड. काय लव बिव नसतंय गे, सगळं झूट आहे. तुम्ही काय नसतं. जन्मांतर जे बोलता येत नाही ते हाय वय माझं. हाड. त्याला विचार ती प्रिया ह्याला कशाला कमेंट करती. हा मग ती नाही तर कोण करणार? आणि ती पण होणाऱ्या नवऱ्याच्या पोस्टीवर कमेंट नाही करणार तर कुठं करल? इथपर्यंत पोचलं आहे प्रकरण. म्हणजे काय? म्हणजे एवढं जुळलं यांचं. आता जुळायचं काय शिवले? काय माहित कुठं आवाज येतो, पण तुला सांगतो जुळेला तर जमाय ग, घरचंच आहे ना. मामाची पोरगी आहे, लय गुणाची आहे ग, लय गुणाची आहे. आणि कसं धंद्यातलं सगळं कळतंय. दुकानावर बसली ना व्यवस्थित हिशोब करते बघ. हा मग साधी पोरगी आहे. लय गुणाची आहे, लय गुणाची. गाय हाय गाय. म्हैस असेल एकदा बघ. म्हैस असतील बाकीच्या, मारक्या म्हशी असतील, डुचक्या म्हशी असतील. जास्त बोलतोयस आता. माझी प्रिया तर गाय आहे बाबा. हाय शांत स्वभावाची हाय. एका पुरुषाला अजून काय पाहिजे असत? शांतता. नको. नाही तर बाकीच्या बाबा 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 नुसत्या भांडकुदळ. असलं नको आपल्याला बाबा आयुष्यात. भांडकुदळ काय? भांडकुदळ नाही. मी भांडकुदळ आहे. भांडकुदळ आहे. कोण आहे रे? कोण आहे? भांडकुदळ आहे. मी मारते बाई तुला. मी मारते म्हैस आहे बाई. मी आहे रे. कोण आहे? मी तुझ्याशी शादी बांधले रे. शिवले शिकलं काहीतरी आलं ग. अरे तू काय? अगं माझे बाई हे बघ. भांडकुदळ म्हणलं मला. तुझा जेवढा जीव आहे ना त्याच्यावर त्याचा पण आहे तुझ्यावर. नाही नाही माझा कुणा जीव बिव नाही. होय, होय, बोल ना. नाही हाय तर नाही हाय. उगा हिच्यावर जीव लावला. हिच्यावर जीव लावण्यापेक्षा भुईमुग लावला असता ना, टोल नाक्याला खारेदाने विकले असते. कसं बोलतोय? शंकर्या 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 काय मामा? आहा काय कसाव हाय? एकदम कडक इस्त्रीचा जब्बा घालून कुठं निघालाय? तालुक्याला चाललोय. हा. माझ्या पुतणीचं लगीन आहे. होय. हा. आणि हिथं कोण फुसफुसतय? मामा फुसफुसत नाही, मुसमुसतय. हा ते कोण मुसमुसतय? धामण आली या गावात. आयो काय झालं ग? ते पायाला ठेच लागली पायाला. ते म्हणून रडते, डोळ्यातून पाणी आलं पोरीच्या. अरे काय कळतं का नाही तुम्हाला? बरं ती जाऊ दे. तेव्हा बापाला मी म्हणलं होतं तुझ्यासाठी एक चांगलं स्थळ आणलंय. अरे वाकार नकार काहीतरी द्यायचं का नाही? हा स्थळ. मामा स्थळ म्हणजे? स्थळ स्थळ असं स्थळ. पोरी
तुला सांगतो अरे पोरगा एक नंबर अरे आहे यार. असा एक नंबर हिरो आहे ना तो म्हणतोय हुंडा नको नुसतं म्हणतोय नारळ आणि पोरगी द्या त्याचं ते मंगळसूत्र करतोय ते क्या बात आहे एक नंबर आहे क्या बात आहे म्हणजे हे स्थळ आले होय हा मग काय ठीक आहे एक काम करा मामा हा त्यासनी शितलीचा होकार कळवा ए, 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 अरे तुला काय झालं हुसकायला अरे तुला सांगतो शितले एक नंबर पोरगा देखना चिकनाय असं रांगड गडी आहे ह्याच्यासारखे 2 शंकरे हातात घेतात आणि असं बंडल मारतात हे पाहूया डंबेल मारतोय अरे भावना समजून घे माझ्या समजली आणि 2 हातात 2 शंकऱ्या पकडतोय म्हणजे त्यांना बंडलच मारलं पाहिजे हा, मग तुला सांगतो अयो राजवाडा आहे नुसता 8 खोल्यांचा वाडा आहे 80 एकर जमीन आहे बागायती 80 एकर. तालुक्याला ट्रॅक्टरचं डीलरशिप बी आहे त्याच्याकडे बाबो. ठीक आहे अजून काय मामा. पाहिजे अजून होकार कळवूनच टाका तुम्ही त्यांना. हा हो कर कळू ए, कसला होकार हा? काय काय येडी आहे का काय काय झालं असं एका फटक्यात कोणी होकार कळवतं का? अरे फटक्यात कुठं 1 महिना झालाय सांगितलंय बापाला होय जेव्हापासून शितलीचा त्याने फोटो बघितलाय येड झालंय पोरग बापाने ट्रॅक्टर काढलं का नाही त्याच्या मोहर आडवं पडतंय म्हणते शितली बरोबर लग्न करा नाही तर हिथून वर घेऊन जा. ते पोरगं एवढं जीव टाकते हा, म्हणजे काय मग मामा तुम्ही त्यासनी होकार कळवूनच टाका आ, म्हणजे- नाही 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 गप काय नाही नाही तर काय पाडा कशाला म्हणतो नाही नाहीचा नाही नाही मामा मामा हा, काय मामा काय? काय करताय काय फोन लावतोय खुळबिळ झालाय का काय मामा कुठं चाललाय तालुक्याला चाललाय ना हा. लग्नाला हो. एसटी चुकली तर अयो मग नाही, नाही. परत या बघा हा, मामा हा. पुढचे 4 तास तालुक्याला जायला एसटी नाही पुतणीचं लगीन आहे मग जा बरं कळतो मग हा, हा, एक नंबर हा, अरे, अरे, थांबा. थांबा. मामा कबूल आहे कळवा कबूल आहे म्हणून कबूल आहे का ए ए, सुटलं ए, ए. ओय सानिया ओय थांब की, होकार इकडे ये. कळवते. ओय सानिया होकार कळवते की कशाला पोटात दुखतय तुझ्या मग माझ्या कशाला पडत तुझे संबंध तुटले होते ना इस रूट की सभी लाइनें व्यस्त होने वाली है रे बाबा बाबा शीतले नवरी होणार आहेस तू लवकर अगं बाई हे शीतले करवली होणार आहे मी करवली नाही मरवलीस तू थांब शिकले काय करते तू हा येड लागलं होय तुला त्या पोरासाठी मला सोडणार आहेस होय तू वाऱ्यावर हा? लांबू अपवित्र आहेस तू डीपी ठेवलायस त्या पुरीचा डीपी ठेवला म्हणून लांब ए, लांब राहा. नको की करू लांब हात नको लावू नको मला की करू. हात नको लावू मला हात नको लावू मला हात नको की, लावू नको की. मला हात लावू नको ए शिकले तू त्या पुरीला हात पाठवलीस तू अपवित्र आहेस ऐकी हार्ट नाही पाठवले फेसबुकचा नवीन ऑप्शन आहे येतंय हार्ट आपोआप खट्ट बोलतोय खोटं बोलतोयस तू सोड मला. नाही गे तिला ऑनलाईन हार्ट पाठवले तुला खरं खरं दिलंय की तिचा डीपी का ठेवलाय माहितीये का डीपी बी कसला गे स्टोरीला ठेवलाय फोटो कारण बर्थडे आहे तिचा आता हे बघ स्टोरी आहे वाच काय लिहिलंय मेरे मामे बहन का बर्थडे मला बघ बघू. गप गे मारायली ती मध्ये मध्ये ऐक ऐ मी उगा आपलं नाटक करत होतो ग चिडवत होतो तुला डिवचत होतो माझा अजून तुझ्यावरच प्रेम आहे ग तुझ्या बगर दिस नाही जात माझा रात्रीची लय आठवण येते आणि तू असं करते होय ऐक की नको की कळवू होकार हा नको की कळवू माझं लय प्रेम आहे तुझ्या खरं शपथ ऐछान आणि तू नाही भांडकुदळ तू काय मग अशी म्हणलंस मला पण गावच्या पुरी आहेत भांडकुदळ म्हैस म्हणलंस नाही तू गाय आहे माझी आणि तू बैल हाय हाय मी बैल हाय माझ्या बायकोचा बैल आहे चालते की मला हा? खरंच तुझ्यावर लय प्रेम आहे ग माझ्या दुकानातल्या वजन काट्यावर माझा जेवढा विश्वास नाही ना तेवढा तुझ्यावर विश्वास आहे
माझ्या दुकानातल्या आंबे मोराला जेवढा सुवास नाही ना त्याच्यापेक्षा जास्त माझ्या हृदयात तुझा सहवास आहे. शिकले तुझ्या माझ्या प्रेमाचा हाच तर प्रवास आहे. शिकले ऐक की. आय लव मध्ये येऊ नको हा. मी आता एकदम मनगट्ट कर बरं का. फायनलचं विचारतो एकदम फायनलचं. लग्न करशील माझ्याशी. शिकले बघू दे सगळ्या गावान बघू दे. माझं आणि शितलीचं आता परत जुळलंय. शान्या जुळलं नाही आहे तुमचं उसवलेलं या शिवलीने शिवलाय. क्या बात है, लवली परफॉर्मन्स, क्यूटीफाय, मस्त. सिद्धू कसा वाटला? रोमॅन्टिक सिनेमाचा ब्लॉकबस्टर एपिसोड मी आता पाहिला. क्या बात है, क्या बात है, आउटस्टँडिंग, मजा आली. ये बात सिद्धू सही. शितली आणि शंकराच्या रूपात हीर आणि रांझा मिळतील असं मला कधीच वाटलं नव्हतं. म्हणजे तुम्ही आला ना की तुम्ही आम्हाला वश करता आणि त्याला 4 लावतो हाय माणूस. आणि रोमॅन्टिक जॉनर असला की आमिर इज फ्लाइंग इन दी एअर. अमेझिंग, फार मजा आणली. क्या बात है, बढ़िया परफॉर्मेंस गाइस.